शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आपण अनेक अपडेट्स ऐकल्या, अनेक अफवा ऐकल्या, परंतु एकही अपडेट खरी ठरलेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत असताना एका पत्रकाराने त्यांना विचारलं की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता हा कधी वितरित करणार आहेत? तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी असं उत्तर दिलं की काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेच्या या हप्त्याला विलंब झालेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच आम्ही नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता वितरित करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख देखील जाहीर केलेली आहे, जिल्ह्याची यादी देखील जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तारीख देखील सांगणार आहे। या जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत, त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आला आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी मोठी घोषणा केलेली आहे। ती घोषणा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की 2000 असे मिळून 4000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचीच वाट पाहत होतो, परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9व्या हप्त्यावरच आता 10वा हप्ता हा बोनस समजायला हरकत नाही, कारण की दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण 9व्या हप्त्याची वाट पाहत होतो, त्याबरोबर आता 10वा हप्ता देखील महाराष्ट्र शासनाने वितरित करण्याचं नियोजन केलेलं असून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता यासाठी महाराष्ट्र शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर केली आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का ते पहा, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्ही यासाठी पात्र आहेत का नाही ते तपासून घ्या। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही, परंतु तुम्ही अपात्र ठरले असाल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, कशामुळे तुम्ही अपात्र ठरला आहात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। जर तुम्ही अपात्र ठरला असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या अडचणी दूर करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, काय अडचण आहे तुमचं स्टेटस तपासणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी हे आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेपासून एका रुपयाचाही लाभ मिळालेला नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांमध्ये अनेक चर्चा रंगत होत्या की महाराष्ट्र शासनाने असं केलं, महाराष्ट्र शासनाने तसं केलं, परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की काही कारणामुळे, काही निधीच्या अडचणीमुळे आम्ही तो हप्ता वितरित करू शकलो नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपणही समजून घेणं तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता त्या अडचणी दूर झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की जर माझ्याकडून उशीर झालेला असला तरी मी आता 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हे तुम्हाला देत आहे। जरी माझ्याकडून 9वा हप्ता त्यावेळेसच वितरित झाला असता तर 10वा हप्ता यावेळेस वितरित करण्यात आला असता, परंतु आता 10व्या हप्त्याला जास्त विलंब झाल्यामुळे आम्ही दोन्ही हप्ते सोबतच जमा करणार आहोत। शेतकऱ्यांचा फायदा आम्ही पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्यासाठी चांगले मुख्यमंत्री आहेत। आता त्यांनी शेतकऱ्यांचा फायदा पाहत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी देखील लागू केल्या आहेत। त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल, त्या अटी जर तुम्ही पूर्ण करणार असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या अटी पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कोणत्या अटी आहेत या पाहायला मिळतील आणि या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही अर्ध्यात सोडला तर तुम्हाला या योजनेपासून कोणताही लाभ होणार नाही। तुम्ही इतक्या दिवस या योजनेची वाट पाहिली आणि व्हिडिओ 2 मिनिटं पाहण्यासाठी जर स्किप केला तर तुम्हाला मात्र समजणार नाही आणि कोणते कामे करावं लागणार हे मात्र तुम्ही करणार नाही, त्यामुळे तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमचं काम आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी देखील लागू केल्या आहेत, त्या अटी आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पहिली अट लागू केली आहे। ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे।
शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही मात्र आता चिंता करायची गरज नाही. तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही त्यांनी पहिलं चेक करा की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा आपल्याला का मिळालेला नाही. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र आता निश्चित राहा, तुम्ही कोणतीही चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये हे तुम्हाला जमा झालेले दिसणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक जाचक अट लावलेली आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घेणं तुमच्या गरजेचं आहे. तुम्ही लवकरात लवकर जा, बँक खात्याकडे धाव घ्या, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता बँक खात्याशी ऐवजी सर्व व्यवहार हे आधार कार्डवर होत असतात आणि त्यानंतर ते पैसे बँक खात्यावर जमा होतात. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही आणि तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवायला मात्र चुकवू नका. जर तुम्ही बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला मात्र या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, अगदी जवळच्या माणसाला पैसे येतील परंतु तुम्ही मात्र या पैशापासून वंचित राहणार असं होऊ नये यासाठी तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दुसरी एक जाचक अट लावलेली आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाभ होणार नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमची केवायसी केलेली असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी कळकळीची विनंती आहे, अद्यापही केवायसी करणं चालू आहे. तुम्ही लवकरात लवकर जा, तुमची केवायसी करून घ्या आणि या योजनेच्या पैशाचा लाभ मिळवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण गेले कित्येक दिवस या योजनेच्या पैशाची वाट पाहत आहोत आणि फक्त केवायसी करण्यामुळे जर आपले पैसे जाणार असतील तर त्यामध्ये काही सत्य नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, जा आणि केवायसी करून घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक जाचक अट लावलेली आहे. ती अट अशी आहे की फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडीचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांची फार्मर आयडी ही 7/12शी लिंक केलेली असते. जर ती फार्मर आयडीच नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ती 7/12शी लिंक केली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला 7/12चं स्टेटस पाहायला डायरेक्ट म्हणजे मदत पोहोचते. त्यासाठी ते फार्मर आयडी काढणं महत्त्वाचं आहे असं सांगत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर आयडी असणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारे अटी लावलेल्या आहेत आणि जो शेतकरी या अटी पूर्ण करेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे शेतकरी या अटी पूर्ण करणार नाही असे शेतकरी मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता तारीख देखील जाहीर केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख ही 20 जुलै रोजी तय केलेली आहे. ती तारीख 20 जुलै रोजी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये आता जमा होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन अशी मोठी माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये थेट जमा होणार आहेत. या योजनेच्या पैशाचा म्हणजेच की 4,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असला तर सांगितल्या आल्या अटीप्रमाणे तुम्ही काम करा, त्या अटी पूर्ण करा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.